नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेलंच आहे की फोटोची लपाछपी चालू आहे। म्हणजे राजनच्या समोर फोटो येते तर नक्कीच काही घटना घडत आहे। जी घटना घडणार आहे ज्यामुळे राजनला कळणार आहे की कमळीची आई सर्व आपलीच बायको आहे। अन्नपूर्णा राजनला म्हणू लागते की राजन, आपण सिद्धटेकमध्ये आलोय तर गौरीचा शोध घेऊया। म्हणूनच गौरीच्या शोधाला निघालेली मोहीम कमळीच्या आईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। तर इकडे मात्र कमळीला पोस्ट ऑफिस मध्ये असा काही पुरावा भेटलेला आहे ज्यामुळे तिला कळालेलं आहे की आपली आई ही राजन काकाची बायको होती आणि आपण राजन काकाची मुलगी आहोत, ते आपले वडील आहेत। अशा प्रकारे बाप लेकीची आणि आजी नातीची भेट झालेली आहे। पण आता स्वतः कमळीला तिची आई जिवंत आहे हे कसं काय कळणार, हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। कारण आपण तर पाहिलेलंच आहे की वाऱ्यामुळे फोटो खाली पडलाय आणि ज्या वेळेला लिंगी तिथून जात असते लिंगी सुद्धा खाली कोसळली आहे। म्हणजे तिच्या हातातला जो काही ट्रे आहे तो खाली पडलेला असतो। तर निंगी म्हणू लागते की सॉरी असं म्हणत ती आता तो फोटो उचलू लागते। तो फोटो मात्र चहा पाण्याने पूर्णपणे भिजून गेलेला असतो आणि त्या फोटोची फ्रेम फुटल्या कारणाने आतला फोटो मात्र पूर्णपणे खराब झालाय। राजन तिकडे बघण्याचा प्रयत्न करू लागतो पण त्याला फोटो नीटसा दिसत नाही आणि या सगळ्यामध्ये त्याला आठवण झालेली आहे, माझी गौरी सुद्धा याच गावात राहायची, मी माझ्या गौरीचा शोध घेऊ का? सगळं काही कमळीला पटेल का? नाही म्हणजे तिच्या आईसाठी आम्ही इकडे आलोय आणि हे सगळं काही केलं तर तिला आवडेल का? असा विचार राजन करू लागतो। राजन म्हणू लागतो की नाही आता काही झालं तरी मी हे करणार म्हणजे करणार। तर निंगी म्हणू लागते की काका सॉरी, आम्ही आता पटकन हा फोटो उचलते आणि हा फोटो घेऊन जाते। त्यानंतर आता कमळी सांगू लागते की माझ्या आईचा दुसरा कोणता फोटो सुद्धा आता माझ्याकडे नाहीये। तर बंड्या म्हणू लागतो की तू अजिबात काळजी करू नको, मी सरू काकीचा एका दुसरा फोटो तुला नक्कीच आणून देईल। त्यावरती अन्नपूर्णा म्हणू लागते की कमळी आता तू एक काम कर, आमच्यासोबत चल बरं इकडे। तर कमळी म्हणू लागते की आजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी आता सत्याचा शोध घेणार आहे, कारण काही झालं तरी माझ्या आईला फसवणारा तो माणूस कोण होता आणि माझ्या आईला सोडून जायची त्याने हिंमत कशी केली आणि या क्रूर जगामध्ये तिला एकटीला सोडून तो का गेला, कसा गेला, हे जर का मला जाणून घ्यायचं असेल ना तर मात्र आजी मी हे जाणून घेऊनच राहणार। आता मात्र मी या सगळ्यामध्ये माघार घेणार नाहीये। त्यावरती राजन म्हणू लागतो की बाळा, तुला जी काही मदत हवी असेल ना ती मदत करायला मी तयार आहे। तर कमळी म्हणू लागते की काका आजोबा घरी एकटेच आहेत ना, मग तुम्ही तिकडे जा। त्यावरती राजन म्हणू लागतो की मी कुठेच जाणार नाही, जोपर्यंत तुझी आई सापडत नाही ना तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही, हे मी तुला वचन देतो। आता कमळी मात्र अस्थि विसर्जन करते आणि ऋषीला म्हणू लागते की ऋषी सर, या सगळ्या गोष्टीची जिथून सुरुवात झाली ना मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे। म्हणजे खरं सांगायचं तर माझी आई या गावात कुठून आली, त्याआधी कुठे राहायची, त्याआधीचे लोक काय करायची, हे जर का मी सत्य शोधलं ना तर कदाचित मला समजेल की माझ्या आईचा भूतकाळ काय होता। ऋषी म्हणू लागतो की तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्यासोबत इथेच राहणार आहे, इथून कुठेच जाणार नाही। कमळी म्हणू लागते की नाही ऋषी सर, अन्नपूर्णाजी, राजन काका, तुम्ही माझी ताकद आहात, पण तुम्ही जर का माझ्यासाठी तुमचे कामधंदे सोडून बसलात ना तर मात्र ते मला चालणार नाही। त्यावरती ऋषी म्हणू लागतो की असं कसं कमळी, अगं मी तुला प्रेमाने माझी मानलेली आहे आणि मी तुला अशा परिस्थितीत सोडून कुठे जाणार नाहीये। असं म्हणत ऋषी आता हट्टाला पेटलाय आणि तो कुठे जाणार नाही हे मात्र त्याने ठामपणे सांगितल्या कारणाने कमळीकडे मात्र दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाहीये। आता कमळी म्हणू लागते की ठीक आहे, आपण एक काम करूया। आता हे सगळेच जण शोध घेण्यासाठी निघाले आहेत। सर्वप्रथम तर कमळीने गावात जी कोणती जुनी लोक आहेत त्यांची भेट घेतलेली आहे। कमळी गावकऱ्यांना म्हणू लागते की हे बघा, आतापर्यंत माझ्या आईसोबत जे काही झालं ना त्यामध्ये मात्र मी माझ्या आईची मदत करू शकले नाही, मी तिला न्याय मिळवून देऊ शकले नाही, कारण ती जिवंत असताना मला तिचा भूतकाळ काहीच माहिती नव्हता। पण आता आई गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक आणि एकच विचार आहे, ते म्हणजे माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा। कुठल्याही परिस्थितीत मला माझ्या आईला न्याय मिळवून द्यायचा आहे। म्हणत ती गावकऱ्यांना विचारू लागते की माझी आई ज्या वेळेला आली होती तेव्हा त्याच्या आधी ती कुठे राहायची। त्यावेळेला मात्र जुनी मंडळी सांगू लागतात, ज्या वेळेला ते इकडे आले ना त्याआधी ते बाजूच्या गावात राहत होते, म्हणजे ते बाजूच्या गावात राहत होते त्यावेळेला तिथून ती इकडे का आली हे मात्र मला माहिती नाहीये। तुझ्या जन्माच्या आधीपासून तुझी आई आणि तुझे आबा पोस्ट ऑफिसमध्ये जात होते, पण ते पोस्ट ऑफिसमध्ये कोणाला कॉल करायला जात होते हे मात्र आम्हाला माहिती नाहीये।
तर इकडे राजन म्हणू लागतो की आई आपण इतक्या लांब आलो आहोत ना, मग आपण गौरीचा शोध घेतलाच पाहिजे. असं म्हटल्यानंतर अन्नपूर्णा म्हणू लागते की ठीक आहे बाळा, आपण जर इकडे आलोत ना तर मात्र गावकऱ्यांकडून चौकशी करूया. तर मित्रांनो अन्नपूर्णा, राजन, गौरीचा आणि कमळी आणि रुची सरूच्या भूतकाळाचा शोध घ्यायला निघालेले आहेत. तर मित्रांनो ज्यावेळेला पोस्ट ऑफिसची गोष्ट कळलेली आहे त्यावेळेला मात्र हे दोघेच जण पोस्ट ऑफिसकडे निघालेले आहेत. आता ऋषीने मात्र सगळी परवानगी घेऊन आता सगळी कागदपत्र शोधू लागतो. म्हणजे सरू काकी कुठल्या पत्त्यावरती पत्र पाठवत होती, कोणाला पाठवत होती. आता ज्या वेळेला तो पत्ता समोर आलाय तेव्हा मात्र कमळीला खूप मोठा धक्का बसलाय. आणि त्याच वेळेला राजन, अन्नपूर्णा हे दोघे सुद्धा गौरीचा शोध घेऊ लागतात. आता कमळी विचार करू लागते की हा तर पत्ता मुंबईचा आहे. तर मित्रांनो हा पत्ता असतो राजन आणि अन्नपूर्णाच्या घराचा. कारण आता त्यांनी घर बदललेलं असतं आणि ते बदललेलं घर मात्र सरूला माहिती नसतं. त्यामुळे आधीच्या पत्त्यावरती ती पत्र पाठवत होती हे मात्र क्लिअर झालेलं आहे. तो पत्ता अन्नपूर्णाचा हे मात्र कमळीला माहिती नाहीये आणि ते विचार करू लागते आणि म्हणू लागते की हा तर पत्ता मुंबईचा आहे. कमळी म्हणू लागते की राजन काका नक्कीच यात मदत करू शकतील. त्यानंतर कमळी आणि ऋषी आलेले आहेत, ते म्हणजे अन्नपूर्णा राजनकडे. कमळी राजनला पोस्ट ऑफिसमधलं पत्र दाखवते आणि म्हणू लागते की राजन काका प्लीज तुम्ही हा पत्ता सांगाल का. म्हणू लागतो की हा पत्ता. त्यावेळेला अन्नपूर्णा म्हणू लागते की अरे राजन हा तर पत्ता आपला होता ना. त्यावरती कमळी म्हणू लागते की काय बोलताय तुम्ही, म्हणजे या साली तुम्ही या घरात राहायचा, म्हणजे माझी आई तुम्हाला पत्र लिहित होती. यावरती राजन म्हणू लागतो की हे काय बोलतेस तू, एक मिनिट तुझ्या आईचं नाव काय. त्यावरती कमळी म्हणू लागते की सरोज. आता राजन म्हणू लागतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे, म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहायचो त्या ठिकाणचाच हा पत्ता आहे, पण मी तुझ्या आईला ओळखतच नव्हतो. असं म्हटल्यानंतर कमळी म्हणू लागते की काका नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे, तुम्ही आता हे सत्य शोधून काढाल का. त्यावरती तो म्हणू लागतो की ठीक आहे. तर राजन म्हणू लागतो की या पत्त्यावरती आपल्याला काही चिठ्ठ्या आल्याच नाहीत ना. तर अन्नपूर्णा म्हणू लागते की हो रे बाळा, आपल्याला कोणाचा कॉन्टॅक्ट सुद्धा झालेला नाहीये. त्यावेळेला पोलिसांचा फोन येतो आणि पोलीस म्हणू लागतात की आम्हाला जंगलामध्ये एक बाई सापडली आहे आणि आता तुम्ही एकदा येऊन जा. आता तो विषय मात्र तिथेच अर्धवट राहिलेला आहे. आता संपूर्ण कुटुंब धावत पळत निघाला आहे, ते म्हणजे जंगलामध्ये. सरू तिथे झाडाखाली बसलेली असते आणि ती बेशुद्ध असते सरूला पाहिल्यानंतर. आता मात्र संपूर्ण सत्याचा उलगडा झालेला आहे. आता राजनच्या वेळेला गौरीला पाहतो आणि म्हणू लागतो की गौरी, माझी गौरी. असं म्हणत राजन गौरीला मिठी मारतो आणि त्याच वेळेला कमळी आई आई म्हणू लागते. तर अन्नपूर्णा म्हणू लागते की काय. आणि त्याच वेळेला अन्नपूर्णाच्या डोक्यात आलेलं आहे की ही तर आपली सून आणि ही तर आपली नात आहे. तर मित्रांनो एका गोष्टीमुळे संपूर्ण सत्याचा उलगडा झालेला आहे. सरू परत आलेली आहे आणि तिने नात्यांचा उलगडा केलेला आहे.